माझ्या बाला, तू भीतीने का थरथरतोस? तुझे मन चिंतेच्या वर्तुळात का फिरते? तुला माहीत नाही का, की मी नेहमीच तुझ्यासोबत आहे? जेव्हा तू एकटा आहेस असे तुला वाटते, तेव्हा भीती निर्माण होते. जेव्हा तू विसरतोस, की दैवी उपस्थिती तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक पावलाचे मार्गदर्शन करते. हे सत्य समजून घे. जे काही घडत आहे, जे काही घडेल त्याचा एक उद्देश आहे. तुला येणाऱ्या अडचणी शिक्षा नाहीत, त्या धडे आहेत. अशा पायऱ्या ज्या तुम्हाला ज्ञान आणि शक्तीच्या जवळ घेऊन जातात. जेव्हा चिंतेच्या लाटा उठतात, तेव्हा पळून जाऊ नकोस. त्याऐवजी दृढ राहा आणि लक्षात ठेवा, मी त्या लाटांच्या खाली समुद्र आहे. तुम्ही काळजी करता कारण तुम्ही जे नियंत्रित करू शकत नाही त्याला घट्ट धरून ठेवता. तुम्ही घाबरता कारण तुम्ही जे तात्पुरते आहे त्याला चिकटून राहता. तुमची पकड सोडा. तुमचे ओझे माझ्या हातात सोपवा आणि तुम्हाला तुमच्यातून शांती वाहताना जाणवेल. मी म्हटले नव्हते का, निर्भय रहा, कारण मी तुमच्यासोबत आहे. ते शब्द केवळ आश्वासने नाहीत, ते शाश्वत सत्य आहेत. जेव्हा तुमचे मन तुमच्या भविष्याबद्दल, तुमच्या मूल्याबद्दल, तुमच्या शक्तीबद्दल शंकांना तोंड देते, तेव्हा विश्वासाने त्याचे उत्तर द्या. तुमच्या हृदयाला सांगा, स्वामी मला मार्गदर्शन करत आहेत. मी का घाबरावे? जरी संपूर्ण जग तुमच्या विरोधात गेले, तरी माझी उपस्थिती तुम्हाला कधीही सोडणार नाही. त्या निश्चिततेने चालत जा आणि भीतीची कोणतीही सावली तुम्हाला बांधू शकत नाही. लक्षात ठेवा माझ्या मुला, धैर्य म्हणजे तुम्हाला कधीही भीती वाटणार नाही. धैर्य म्हणजे भीती तुम्हाला मागे धरण्याचा प्रयत्न करत असतानाही पुढे जाणे. हे जाणून घेणे की माझी शक्ती तुमच्यामधून वाहते. तुम्ही घेतलेला प्रत्येक श्वास, प्रत्येक हृदयाचे ठोके हे पुरावे आहेत की मी तुमच्या आत आहे. चिंता त्यांच्या हृदयात मला घेऊन जाणाऱ्यावर कशी राज्य करू शकते? जेव्हा अस्वस्थता येते, तेव्हा शांत बसा आणि मला हाक मारा. माझे नाव प्रेमाने घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि तुमचे मन कसे शांत होते ते पहा. तुम्ही जितके जास्त मला आठवाल, तितके कमी भीती तुमच्या हृदयात जागा मिळवेल. उद्याच्या अनिश्चिततेला आजची शांती हिरावून घेऊ देऊ नका. भविष्य ही माझी जबाबदारी आहे. तुमचे एकमेव कर्तव्य आहे की या क्षणी विश्वासाने जगा. काय घडू शकते याबद्दलच्या चिंता ढगांसारख्या आहेत. त्या अंधाऱ्यात दिसतात, परंतु त्यात तुमच्या आत सत्याच्या शाश्वत सूर्याला रोखू शकत नाहीत. माझ्या मुला, खंबीर राहा. जीवन तुमची परीक्षा घेईल, परंतु मी तुम्हाला प्रत्येक परीक्षेतून वर येण्याची शक्ती दिली आहे. तुम्ही कधीही असहाय्य नसाल, कारण मी तुमच्या आत राहतो. विश्वासाने पुढे चला आणि जेव्हा तुम्ही अडखळता, तेव्हा मला हाक मारा. मी तुम्हाला उचलेन. म्हणून जेव्हा जेव्हा भीती येते, तेव्हा एकटे लढू नका. ते माझ्या हाती सोपवा. म्हणा, स्वामी, हे ओझे खूप जड आहे. मी ते तुम्हाला देतो आणि मी ते तुमच्यासाठी वाहून घेईन. शरणागती हा चिंतेपासून मुक्ततेचा मार्ग आहे. माझे तुम्हाला आशीर्वाद हे आहेत. आजपासून धैर्य तुमचा साथीदार आणि विश्वास तुमची ढाल असू द्या. वादळे कितीही आली तरी हे जाणून घ्या की माझी कृपा अधिक मजबूत आहे. माझ्यासोबत चालत जा आणि तुम्हाला अशी शांती मिळेल जी कोणतीही भीती स्पर्श करू शकत नाही. निर्भय राहा, मुक्त राहा. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ